सकाळी सकाळी उठलं की लगेच लहान मुलांना त्यांची आईच हवी असते जवळ. मग मी जर त्याला दिसले नाही ना की मला हाक मारतो, मम्मी ये लवकर, मम्मी ये लवकर. मग जावंच लागतं, नाही तर रडायला लागतो. आणि गेलं की बोलतो खेळ माझ्याशी, बस इथे, गप्पा मार, बस बस करायला सांगतो, बसायला सांगतो. आता बघा घेऊन बसले त्याला, असं घेऊन बसलं की गप राहतो शांत. बघा आता मला बोलतोय गप्पा मार. कॅमेऱ्याकडे बघत असतो पण विचार करतो काय बोलू नक्की. त्याला समजत नाही नक्की काय बोलायचं तो. आणि मलाही त्याच्याशी खेळायला आवडतं, पण काय सकाळी कामांची भरपूर गडबड असते ना, कामं लवकर लवकर आवरायची असतात. तसंच मग त्याला ठेवलं, तो बाहेर गेला आजीसोबत आणि तोपर्यंत मी कचरा वगैरे काढायला घेतलेला, कारण अजून आंघोळ बाकी आहे, पोछा मारायचा आहे, कामं लवकरात लवकर आवरायची आहे. आणि आज जरा लवकर टिफिन द्यायचं आहे, त्यामुळे जरा घाई आहे. आणि हा बघा लुडबुड लुडबुड इकडे तिकडे धावत असतो सारखं. लगेचच मग पोछा मारायला घेतलेला. तरी हा बाहेर खेळत असणार ना, तरी मध्ये मध्ये नाचत असतो सारखं. TV लावून दिलं तरी बघणार नाही, आणि बघत असेल तर समोर समोर जाईल. लहान मुलांच्या घरी असंच असतो. तो बघा काय करतोय, ऐकतोय, बसत नाही, काही नाही अजिबात. मी आंघोळ वगैरे आवरली आणि नंतर मग देवपूजा करायला घेतली, कारण देवपूजा आज मला करायची होती. त्यामुळे देवपूजा पण करताना बघा तो येतोय मध्ये मध्ये, तो बोलतोय मी करते. आज माझ्या सासूंना बाहेर जायचं होतं, त्यामुळे मला सांगितली करायला, नाहीतर रोज तेच करतात पूजा. आणि रात्रीची दिवाबत्ती घेतल्यास मी करते. पण देवपूजा केल्यानंतर मन प्रसन्न होतो आणि सकाळची कामं पण लवकर आवरतात. पटकन मी देवपूजा करून घेतली आणि मला अजून चहा ठेवायचा आहे, जेवण बनवायचं आहे, सो पटापट करून घेतलं. मी आज जरा बरं वाटतं, मी आज देवपूजा करते सकाळी म्हणून, नाहीतर रोज मला करायला मिळत नाही. आज आईंना बाहेर जायचं, त्यामुळे मी करायला घेते. आणि बघा आता प्रणील कसं माळ जपायला सुरुवात होते. त्याला असं करायला आवडतं, आजी करते, त्यांचं बघून बघून सर्व शिकलंय. माळ कशी जपायची, कसं नमस्कार देवांना, अगरबत्ती कुठे लावायची, सर्व लहान मुलांच्या लक्षात असतो. आपण जसे करणार तसेच लहान मुलं करत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर आपण चांगलं बघायचं, ते पण तसेच करणार. चला देवपूजा वगैरे झाली आणि नंतर चहा ठेवला पटकन. चहा ठेवून मी दुसरीकडे मग जेवण बनवायला घेते. आणि इकडे बघा हा प्रणील काय कुठे जातोय तू? अरे बापरे. इकडे आमचे हे कोकण आहे. तुम्हाला मी एकदा माझे हे आमच्या इकडे कसं काय आहे ते परिसर मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ बनवून टाकलेला. हा बघा ठेवून आला. आणि इकडे कसं कोकणात प्रत्येकाच्या घरी चूल असते, तर त्या चुलींना फाट्या लागत असतात, तर त्या आणायला गेलेला आपल्या आजोबांसोबत. इकडे बघ, दुसरीकडे मी इकडे काम करत असेल की लगेच येतो आणि माझ्या कामात मदत करतो. ते किचनच्या खिडकीवर बसायला त्याला भरपूर आवडतो. तिथनं हाक मारत असेल सर्वांना. दूध पण गरम करायचं होतं. सकाळी आज आंघोळ केली तर बरं वाटलं. आता कामं लवकरात लवकर आवरून जातो, पटापट करून घेते. हे थंडी पण भरपूर आहे, भरपूर आता थंडी वाढलेली आहे, त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. इकडे मी लगेच जेवणाची तयारी करायला सुरुवात केली. भाजी चिरायची होती, भाजी चिरायला घेतली. आणि ही मेथीची भाजी, मी तुम्हाला याची रेसिपी थोडी दाखवणार आज.
कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट्स करून मला सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. सो आता भाजी करायला घेते. मटर बघा माझ्याकडे ती आहे. मी असे भरपूर आणून ठेवलेले होते आणि स्टोअर करून ठेवलेले फ्रीजमध्ये, कारण आमच्या इकडे मार्केट वगैरे भरपूर लांब आहे, सारखं जायला होत नाही. त्यामुळे भाजीचं कुठल्या घरची वस्तू व आपल्याला लागणारी वस्तू घरात मी भरपूरच आणून ठेवते, सारखं जायला होत नाही म्हणून. मेथीच्या भाजीमध्ये मी मटर पण घालते, मला आवडतं. उकडून नाही घातले, जरी घातले ते शिजून जातील, कारण जास्त जाडे नाही आहेत. तर तुम्हाला माझी भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आता लवकर टिफिन द्यायचे ते पटापट करून घेते. चपात्या पण करायच्या अजून. कुकर मी लावलेला होता तेव्हाच. आणि हा माझा सिंपल ब्लॉग आहे डेली रुटीनचा. माझ्या सासूबाईंनी चहा नव्हता घेतला म्हणून त्यांच्यासाठी चहा गरम करायला ठेवलेला आणि दुसरीकडे भाजी पण बनवते. सकाळची सर्वांच्याच कामांची घाई गडबड होत असते. आधी चहा पिऊन घेतला, कारण मला आंघोळ केली की आधी चहा प्यायला पाहिजे. आणि थंडीच्या दिवसात पण कसं सकाळी लवकर उठलेला ना की चहा घेतला की जरा बरं वाटतं, त्यामुळे मी चहा लवकरच घेते. आणि आता बघा दुसरीकडे चपाती करायला घेतली, कारण उशीर भरपूर झालेला होता. भरवायचं पण आहे, पण सहसा तो आता स्वतःच्याच हाताने जेवण करतो. आता 2 वर्षाचा झालेला आहे तो, त्यामुळे थोडं त्याला भरवायचं टेन्शन दिलेलं आहे. त्याला दिलं की तो खातो थोडं, पण मग मध्येच नाटक पण करतो, मग मी तुझं करावं. आणि मी चपात्यांना तेल वगैरे लावत नाही, अशा सुक्याच करते. तुम्ही पण माझ्यासारखे करत असणार तर नक्की कमेंट्स करून सांगा. मला अशाच चपात्या आवडतात खायला. आणि इकडे बघा अनिल जेवायला बसलेला, चपाती भाजी खातोय आणि दुसरीकडे TV बघतोय. त्याला असं TV लावून दिलं ना, YouTube कनेक्ट करून की तो बघत बसतो. आणि तोपर्यंत मी माझी पटापट कामं आवरून घेते. बघा जेवण करून काय करतोय. लहान मुलांची नाटकं असतात. हाय, गुड आफ्टरनून. तर कशा तुम्ही सर्व नक्कीच छान असणार. तर तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज माझं मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं होतं. तर सकाळी 7 वाजतापासून तर आता दुपारचे 1 वाजलेले आहे. या माझं पूर्ण वेळेचं मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं होतं. आणि आज जरा जेवणाची घाई पण झाली, कारण मला आज टिफिन थोडं लवकर द्यायचं होतं.
आणि त्यानंतर मग आज मी पोछा वगैरे पण मारायला घेतलेला, कारण मी रोज मारत नाही, 2 दिवसांनी वगैरे मारत असते, कारण की लहान मुलांचं घर कसं असतं ते तुम्हाला पण माहितीच आहे. आणि आता आज देवपूजा पण करून घेतली, कारण आज माझ्या सासूंनी सांगितलं होतं की देवपूजा तू करायची, मला थोडं बाहेर जायचं, त्यामुळे आज मी करून घेतली. तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात काय? आणि आवडत असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स करून पण सांगा. आणि आता मला माझ्या कस्टमरचे ब्लाऊज पण स्टिच करायचे आहे, तर ते मी करायला घेते. आणि तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.